तर मोठी बातमी आहे, तुम्ही जिम मध्ये अति व्यायाम करत असाल तर सावधान व्हा, कारण तब्येतीकडे दुर्लक्ष करणं आणि जिम मध्ये अति व्यायाम करणं तुमच्या अंगलट येऊ शकतं. नागपुरातील एक तरुण अति व्यायामामुळे मृत्यूच्या दारातून परत आलेला आहे. नागपूरमधील 23 वर्षीय तरुण ओम भोयर याला व्यायाम करताना अचानक ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यात त्याच्या मेंदूची रक्तवाहिनी फुटली. मात्र गोल्डन आवरमध्ये योग्य उपचार मिळाल्यानं त्याचा जीव वाचलाय. ओम भोयर हा बी फार्मचा विद्यार्थी आहे. परीक्षेमुळे त्यानं जिम बंद केली होती, मात्र त्यानंतर त्याला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. डोकं दुखत असतानाही तो जिमला गेला आणि त्यानं व्यायाम केला, त्यामुळे त्याच्या मेंदूची रक्तवाहिनी फुटली. डॉक्टरांनी तातडीनं शस्त्रक्रिया केल्यानं त्याचा जीव वाचलेला आहे. नाही असं रात्रभर जागायचा आणि मी त्याला सांगायची की तू रात्रभर नको जागू, तू पहाटे उठ आणि अभ्यास कर. पण तो रात्रभर जागून सकाळी कॉलेजला जायचा आणि त्याचं जिम हे 4-5 वर्षापासून तो करतोय. तर त्याचं जिम काही सुटत नाही, तर ते परीक्षेच्या काळामध्ये पण तो रोज जिमला जायचा. तर ते वर्कआउट प्लस अभ्यासाचा ताण हे ते खूप जास्त झालं. एक्सरसाइज करा, हेवी जिम करा, बट दॅट शुड बी अंडर द सुपरविजन ऑफ स्पेसिफाईड सर्टिफाईड जिम ट्रेनर. स्वतःच्या मनाने काही हेवी एक्सरसाइज करू नका. तर व्यायाम करताना काय काळजी घ्याल? व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करा. अर्धा तास आधी आणि नंतर पुरेसं पाणी प्या. व्यायामाच्या 1 तास आधी हलका नाश्ता करा. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी थोडं थोडं पाणी पित राहा. अतिव्यायाम करणं टाळा. जिम ट्रेनरच्या मार्गदर्शनात व्यायाम करा. वेदना, चक्कर किंवा अस्वस्थ वाटल्यास व्यायाम थांबवा. व्यायाम संपवताना थेट न थांबता 5 मिनिटं हलकं चालणं किंवा स्ट्रेचिंग करा. आजारी असल्यास व्यायाम करू नका. स्टेरॉइडचं सेवन करू नका. आठवड्यातून किमान 1 ते 2 दिवस शरीराला पूर्ण विश्रांती द्या.